सुखाचार्य महाराज की जय। राधे पायी पायी महाभागी देव देव जगत्पती नान्यं द्वदभय पश्य यत्र मृत्यु परस्परम्। पूर्ण ब्रह्म श्री कृष्ण परमात्मा महर्षी सुखाचार्य महाराज, पवनसूत हनुमानजी महाराज, माऊली महाविष्णू ज्ञानोबा यांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन आज श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा या ज्ञान यज्ञ सोहळ्याच्या द्वितीय सत्राच्या उत्तरार्धाचा आपण प्रारंभ करत आहोत। श्रीमद भागवत महात्म्य प्रकरण पूर्ण आणि श्रीमद भागवत ग्रंथाचा आज प्रारंभ होतो आहे। प्रथम स्कंदाचं चिंतन सूत ऋषी सौनका दिवशीला परम पावन नेमिषारण्यामध्ये ही कथा चाललेली आहे। सौनक श्रवण करतात, अधिकारी सौनक, वयानं श्रेष्ठ सौनक आणि सूतजी लहान आहे। अधिकारी व्यासाचे शिष्य सूतजी प्रवक्ते बनले, सौनक कथा श्रवण करतात आणि 6 प्रश्नाचं उत्तर सूत ऋषीने 6 प्रश्न विचारले। परमधर्म काय आहे, या मानवाच्या हातून दोष अनंत घडतात, दोष मुक्तीचं साधन काय आहे, पाप मुक्तीचं साधन काय आहे, मरण धर्म कशाला म्हणतात आणि त्याच्यातून मुक्तीचा उपाय म्हणून व्यासजीने ही कथा केली। व्यास कथा इथपर्यंत आपण आलो। 6व्या प्रश्नाचं शेवटचं उत्तर आहे की कस्मिन युगे, कोणत्या युगात ही कथा प्रारंभ झाली, कस्मिन काले, कोणत्या काळात, आणि शेवट इथपर्यंत आपण आलो। प्रियव्रत स्थाने, कोणत्या स्थानात या कथेचा उगम झाला। ही कथा संक्षिप्त ऐका। आता ही तर सर्व महाभारत सांगितलं तरी अपूर्ण पडत। कथेचा उगम कुरुक्षेत्रावर, हस्तिनापूर क्षेत्रावर, दिल्लीला ज्या ठिकाणी युद्ध समभाव झालं कौरवाचं आणि पांडवाचं, तिथे कथेचा उगम झाला। कोणत्या निमित्तानं? युद्धाच्या निमित्तानं। युद्ध कोणत्या निमित्तानं झालं? कौरवाचं आणि पांडवाचं भाऊ असताना सत्तेमुळे, ऐश्वर्यामुळे, राज्य वैभवामुळे 2 बंधूत वैमनस्या, 2 बंधूत युद्ध पुकारल्या गेलं। कोणत्या कारणानं महाराज? राज्यपदाच्या कारणानं युद्ध संपलं। 18 दिवस युद्ध चाललं समरांगणावर। हे धर्मयुद्ध होतं। त्या धर्मयुद्धात अनेक राजे रजवाडे सहकार्य करण्याकरता आलेले होते। भगवान श्रीकृष्ण पांडवाचं सारथ्य करत होते। हनुमानजी महाराज ध्वजस्तंभावर आरूढ झालेले होते। असा अर्जुनाचा विजय रथ आणि विजय रथ दोन्ही सैन्य एकमेकाच्या समोर उभा आहे आणि गीतेचा प्रारंभ तिथे झाला। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विउत्सवा मामका पांडवा शैव किम कुर्वत संजय। इथं गीतेचा प्रारंभ झाला। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवानी तिर्मतिर्ममा। इथे 700 श्लोकाची गीता समाप्त होते। अर्थात अर्जुनाला मोह झाला होता, या सकळाशी वधावे आणि मग आपण राज्य सुख भोगावे, देवा हे मी करणार नाही। गुरु मातुल ससुर पोत्रा शाला संबंधीन तथा ह्या सर्व संबंधी लोकांना मारावं, काय पडलं त्या राज्यात, हे राज्य भोगणार नाही मी। का अर्जुना? बरंच अर्जुन पुढे बोललाय भगवंताला 10व्या अध्यायापर्यंत। भगवान तू जाणतायस, देव आहेस आणि अधर्म नीतीने मला या गुरुजनाला ही विद्या देऊन कुरुटा केला। ज्यांनी विद्या दिली
आमच्या कुलावर अगणित उपकार आहे भीष्माचार्यांचे, या सर्वांना मी मारावं आणि राज्य सुख भागवा हे नेण्याची गा मी करणार नाही. अर्जुन धर्मयुद्ध धर्म नीती सांगू लागला. देवा ऐक, या कुलस्त्रिया विधवा होतील, माझ्या कुळात वर्ण संकर होईल आणि त्या वर्ण संकराच्या दोषामध्ये माझे पितर नरककुंडात पडतील रे देवा. संकरो नरकायैव कुलग्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्त पिंडोदक क्रिया. की पिंड कर्म करण्याकरता तर्पण विधी करण्याकरता कोणी शिल्लक राहायचं नाही करणार. मग भगवंतानं 10व्या अध्यायापर्यंत उपदेश केला. भूय येव महाबाहु शृणु मे परमं वचा यत्येहं प्रियमाणाय मोक्षयिष्यामि मा शुचा. इथपर्यंत उपदेश केला. तीच गीता पुन्हा 18 अध्याय सांगितली. अर्जुनाचा मोह लवकर निर्मुक्त झाला आणि आता म्हणतात यथेच्छसी तथा कुरु. अर्जुनाला तुला जसं वाटतं तसं कर. अर्जुन मुक्त झाला. मोह समाप्त झाला अर्जुनाचा. युद्ध सुरू झालं. 18 दिवस युद्ध चाललं. त्या युद्धामध्ये अनेक कौरव सैना समाप्त झाली. दुर्योधनाचे 99 बंधू एकट्या भीमानं मारले आणि शेवट दुर्योधन सुद्धा गतप्राण झाला. सर्व सैन्य समाप्त झालं. पांडव विजयी झाले भगवंताच्या कृपेनं आणि एका तंबूमध्ये वास्तव्य करत होते. पांडव कौरवाच्या एक करून उत्तर क्रिया करत होते. आपल्या कुळातल्या लोकांच्या अराजक निर्माण झालं. पृथ्वी तलावर अस्ताव्यस्त दशा झाली. या पृथ्वीवर रक्ताचे प्रवाह एखादी नदी वाहते तशी वाहू लागली. असा अराजक या पृथ्वी तलावर निर्माण झालं आणि फक्त कौरव सैन्यातले 2 वीर बचले होते. कृपाचार्य आणि दुसरा अश्वत्थामा. 2 वीर रणभूमी सोडून निघून गेले होते. त्यांच्या दोघांची भेट झाली. कडकडून मिठी मारली. एकमेकाला कृतज्ञता व्यक्त करतात. आठवणी जाग्या झाल्या. बुद्धीचे दरवाजे खटाखट उघडल्या गेले आणि पूर्व आठवणी जाग्या झाल्या. कृपाचार्य महाराजाला अश्वत्थामा म्हणतो, महाराज कित्येक दिवसाने आपली भेट झाली. गुरुजी, आपण ज्या कुळात ज्या राजाच्या सानिध्यात राहत होतो, ज्या राजाने आपल्याला आपलं पालन पोषण केलं, त्या राजाने आपल्यावर पुत्रवत प्रेम केलं, ज्या राजाने आपला सांभाळ केला, आपण कृतज्ञ बनलो. त्या राजाला आपण सहकार्य करू शकलो नाही. ती युद्धभूमीमध्ये कृतज्ञतेसारखं पाप या विश्वात दुसरं जगात कोणतं नाही महाराज. महाभारत बघा तुम्ही. कृतज्ञतेविषयी सुंदर चिंतन आले महाभारतामध्ये. त्याचा देह घारी गुजाड सुद्धा कृतज्ञ माणसाला त्याचा देह खात नाही. पशु पक्षी सुद्धा नुसतं डुंकून बघतात. कृतज्ञतेचं पाप एवढं महान पाप आहे. मानव जीवन कृतज्ञ बनण्यासाठी नाही, मानव जीवन कृतज्ञतेत व्यतीत करण्याचं हे मानव जीवन आहे महाराज. कृतज्ञ बनावं. कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जाण ठेवावी. त्याला कृतज्ञ म्हणावं आणि केलेल्या उपकार विसरणे त्याला कृतज्ञ म्हणावं. हे दोघं कृतज्ञता व्यक्त करू लागली. कडकडून मिठी मारली. महाराज, ज्या राजाचा आपण अनाज खाल्ला, ज्या राजाने आपल्यावर पुत्रवत प्रेम केलं, त्या राजाचा आपण सांभाळ करू शकलो नाही. तो राजा कुठे असेल? वास्तविक पाहता म्हणे ना, तुम्ही ऐकलेली असेल, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्याचं खावं मीठ. आता कलियुगात असं नाही महाराज, थोडा बदल द्यायचा, वजन द्यायचं शब्दात. ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट, दात खावं. ज्याची खावी पोळी त्याची करावी संसाराची होळी. कृतज्ञता नाही, ही कृतज्ञता आहे. हा दोष आहे. आपण कृतज्ञ बनलो, त्याचं नीट केलं नाही. युद्धभूमीमध्ये राजाला सहकार्य करू शकलो नाही. कुठे असेल तो महाराज? चला भेटू तरी. गेले राजाला भेटण्याकरता.
रणभूमीवर गेले. अनेक वीर कुंतत पडले होते. रक्ताचे प्रवाह चालू होते. घारी गिदाड वीरांच्या मांसाचे तुकडे आकाशापर्यंत नेत होते. काही कुंतत वीर पडलेले होते. काहीचा प्राण अचेतन होता. काहीचा प्राण नेत्रात ठेवत होता. सर्व ही अवस्था पाहत पाहत कुठे असेल तो राजा आपला पाहिलं सभोवताल एका सरोवराच्या तीरावर धिप्पाडचे धिप्पाड दुर्योधनाचा देह पाहिला. महाराज बघा तो आपला राजा धावत गेले. कडकडून मिठी मारली. राजा काय तुझी दशा झाली. दुर्योधना या डोळ्यानं पाहिलं रे तुला. सोन्याचा मुकुट तुझ्या डोक्यावर शोभून दिसत होता. दुर्योधना सुवर्णाच्या सिंहासनावर बसलेला आज सुद्धा तसा दिसतोस रे. पण तुझी दशा झाली पृथ्वी तलावर पडलास रे दुर्योधना. उपकारातून उतराई होण्यासाठी आम्ही आलो तिथं. बोल बाबा आता कोणी नाही तुझं इथं. काय सहकार्य करू तुला. काय इच्छा तुझी अंतिम पूर्ण करू. दुर्योधन आहे तो महाराज. अचेतन पडलेला आहे. प्राण नेत्रात तेवत आहे दुर्योधनाच्या. एकटा पडलेला आहे. दशा झालेली आहे सरोवराच्या तीरावर. दुर्योधन काय मागू लागला. दुर्योधनच आहे तो. दुर्योधन म्हणतो अश्वत्थाम्या मित्रा काही नाही रे बाबा माझी एक इच्छा. अश्वत्थाम्या माझे 99 बंधू ज्या दुष्ट भीमानं गदेनं मारलं त्याचं दुःख नाही मला. आज वार्ता कळाली माझ्या कानावर. माझे आंधळे आई वडील ते भीम कठोर बोलला. माझे आंधळे आई वडील रात्रीच्या निघून गेले. अग्नीत होरपळून आई वडील मेले रे. वार्ता कानावर आली माझ्या. त्याचंही दुःख नाही. हजारो सैन्यगत प्राण झालं त्याचं दुःख नाही. माझं राज्य गेलं वैभव गेलं त्याचं दुःख नाही. अश्वत्थाम्या आणि मीही शेवटच्या क्षणाला भीमानं लपलेला केसाला धरून बाहेर आणलं. माझ्या जंघावर गदा मारली. मृत प्राय केलं. मारून टाकलं नाही. मला जिवंत ठेवलं त्या भीमानं. याचही मला दुःख नाही. तर्पण देण्याकरता माझ्या जीवनात कोणी शिल्लक नाही. शेवटच्या क्षणाला पाणी देण्याकरता त्याचं दुःख नाही. माझ्या जीवनात एक दुःख आहे अश्वत्थाम्या. ते पूर्ण कर तरच मी प्राणत्याग करेल. सांग मित्रा कोणतं दुःख आहे. माझी इच्छा आहे पांडव तंबूत आहे. पांडवाचे शिर मी पहावे. पांडव गतप्राण झालेले मी पहावे. याला म्हणतात दुर्योधन. मृत्यूच्या छायेत आहे. प्राण नेत्रात तेवत आहे. बोलतो काय पांडव मेलेले या डोळ्यानं बघावे. माझ्या आत्म्याला शांती लागेल. एवढं काम करतो. आणि बरेच लोक आहेत महाराज असे मरेपर्यंत दुष्ट बुद्धीनं जगतात. जगाचा विरोध करतात आणि मेल्यानंतर सुद्धा विरोध करतात. दृष्टांत आहे नाही सांगितलं. याला दुर्योधनाची आवलाद कशाला म्हणायचं परंपरा वंशावळी म्हणून. अनेक या जगात असे लोक आहेत. एवढी इच्छा पूर्ण कर. आता तो अश्वत्थाम्या अश्वत्थाम्यानं प्रतिज्ञा केली. तीक्ष्ण शस्त्र घेतलं ना अश्वत्थाम्या निघाला रणभूमीवर. कुंतत पडलेले वीर अचेतन पडलेले वीर त्याला मारत 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 अश्वत्थाम्या गेला. पांडव ज्या तंबूत आहेत त्या तंबूत जाऊन पोहोचला. तिथं बघितलं एकटी द्रौपदी होती. द्रौपदीच्या जवळ तिचे 5 बाळ झोपलेले होते. याच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. अरे पांडव तर नाहीत ना. आता माझ्या मित्राची इच्छा पूर्ण कशी करू मी. ठीक आहे लक्ष भेटलं. द्रौपदीच्या कुशीत तिचे 5 वंश आहे मुलं आहे. पांडवाचा वंश समाप्त केल्याशिवाय राहणार नाही. समाधान वाटेल माझ्या मित्राला. तीक्ष्ण शस्त्र घेतलं. तलवारीने तुकडे केले त्या बाळाच्या देहाचे. शीर घेतले हातात आणि निघाला अश्वत्थाम्या. प्राण नेत्रात तेवत होता. वाट बघत होता दुर्योधन. दुर्योधनाला दाखवलं हे मित्रा बघ 5 पांडव मारले. बघ हे शीर झाली तुझ्या आत्म्याला शांती.
दुर्योधन महाराज तो सम्राट पद ज्याच्याकडे होतं त्याच्याकडे बुद्धी किती तीक्ष्ण असेल. विचार केला की ज्या भीमानं एवढं कुळ समाप्त माझं केलंय ते भीम मरण याच्या हातानं काय एवढं सोपी गोष्ट आहे का. दे आणलेच पाची पांडव मारून हो दे आधी माझा शत्रुत्व आहे भीमा बरोबर आहे. ज्याने माझे 99 बंधू मारले मला मारलं त्या भीमाची कवटी भीमाची कवटी दिली आता आणि अशी रगडल्याबरोबर पिटच झालं त्या कवटीची. दुर्योधन रडला मूर्खा हा भीम नाही भीमाचा मुलगा आणि मला लबाड बोलतोस तू. भीम एवढा सामान्य नाही माझ्या त्याची कवटी रगडणं एवढा शक्तिशाली भीम आहे. चूक केलीस तू. महाराज तुमची उत्तर क्रिया करण्याकरता पांडव गेले देवासह 10 क्रिया करण्याकरता गेले आणि मग तिथं कोणीच नव्हतं. तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता पांडवाच्या वंशाचा दिवा भिजवला. मूर्खा काय केलंस त्या बाळाने काय केलं होते रे दोष आणि म्हणतोस पांडवाच्या वंशाचा दिवा वेड्या माझ्या आई वंशाचा दिवा तोच आहे. काय केलं शे दुष्टा. महाराज एवढा दुष्ट होता पण डोळ्यातून अश्रू गाळले. माझ्या वंशाचा दिवा विझवलास तू. डोळे झाकले प्राण त्याग केला दुर्योधन. युद्ध समाप्त झालं. इकडे भगवान उत्तर क्रिया दशक्रिया करून वापस आले भगवान आणि अर्जुन आणि बघितलं महाराज तर द्रौपदीच्या एका साडीच्या पदरावर तिचे 5 बालक झोपलेली होते. द्रौपदी उठली आणि द्रौपदीने आक्रोश केला रडू लागली की 5 बालकाची हत्या माझी राज्य आलं आणि एवढं दुःख माझ्या पदरात. देव माझा भाऊ म्हणवतोय ना माझा सखा म्हणवतोय ना हे कृष्णा हे भैया अरे कोणतं दुःख आणि बाकी ठेवलं द्यायचं आमच्या पदरात सांग ना. अरे का लाक्षाग्रहात जाळलं नाहीस आम्हाला का जिवंत ठेवलं असे दुःख दाखवायचं बाकी होतं म्हणून. दुष्टा पाषाण हृदयाच्या आक्रोश केला द्रौपदीनं. द्रौपदी रडू लागली मूर्छित पडली द्रौपदी. भगवान अर्जुन आले द्रौपदीला उठवलं कुशीत घेतलं खांद्याला लावलं. बहिणा द्रौपदी रडू नको. तुझ्या बाळाचं आयुष्य मर्यादा तेवढी जर असेल तरी भगवान जरी असेल तरी आयुष्य वाढवू शकत नाही. द्रौपदी शांत हो. द्रौपदीचा क्रोध शांत केला भगवान आणि अर्जुन प्रतिज्ञा करता की एक काम करतो आणि ज्या नराधमाने ज्या दुष्टाने तुझ्या 5 बालकाची हत्या केली एका क्षणात आणून उभा करतो त्यांना समोर. जो म्हणशील द्रौपदी तो कठोर दंड देतो. भगवान रथ घेऊन निघाले अर्जुनाला घेऊन. वन उपवन हिंडले. पशु बांधून आणते तसा बांधून आणला अश्वत्थाम्या. द्रौपदीच्या समोर उभा केला. द्रौपदीला बोलतात बोल कोणता दंड देऊया समाप्त करू. बाण जोडला. द्रौपदी महान अंतकरणाची. डोळे उघडले बघितलं कोण आहे हा तर माझा गुरु बंधू. डोळे पुन्हा डबडबले द्रौपदीचे. भगवान मारू नका याला माझा गुरु बंधू. ज्या द्रोणाचार्य महाराजांनी आमच्या कुळावर विद्या देवनी कुरुटा केला एवढं सहकार्य केलं विद्या दिली त्या गुरुला. गुरुचा पुत्र मी मारणार नाही मारू नका माझ्या डोळ्यासमोर. गुरुजी नाराज होतील आणि हा ब्राह्मण आहे ब्राह्मण वधाचं पातक आमच्या कुळाला लागेल ना म्हणून मारू नका ब्रह्महत्या करू नका. आणि देवा तुम्हाला सांगू का याला तुम्ही मारू शकत नाही. हा अश्वत्थाम्या चिरंजीव आहे. 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव आहे त्याला मारू शकत नाही. देवा मग भगवान म्हटले माझी प्रतिज्ञा आता फेर व्यर्थ का. दोष लागेल ना. अर्जुनाची प्रतिज्ञा व्यर्थ का. तुम्हाला सांगते ना. द्रौपदी म्हणते भगवान हत्येचं पातकच तुम्हाला करायचं ना मारून तर मी तुमची प्रतिज्ञा पूर्ण करते. एक काम करा ज्यावेळेस सद आचरणी शास्त्री पंडित आचार्य महाराज हे माणसं चुकत नाहीत म्हण
ही माणसं, ज्ञानी माणसं चुकत नसतात, आणि कदाचित यांचा चुकून पाऊल पडलाच तर समाजाने मृत्यूदंड अशा लोकाला देऊ नये. मोठ्या माणसाला मग कोणता दंड द्यावा? मृत्यूही पेक्षा मोठा दंड आहे. भरल्या सभेत घनघोर त्याचा अपमान करायचा, मृत्यूदंडाही पेक्षा मोठा दंड आहे. मान्य केलं भगवंतानं. मग त्याच्या डोक्याचे 5 पाठ काढले. त्याच्या डोक्यावर श्रीमंत दिव्य मणी होता, तो कापून घेतला आणि सोडून दिलं त्याला. पण अश्वत्थाम्याला वाईट वाटलं. अरे पांडवानं मला जिवंत कशाला ठेवलं? एवढा घोर अपमान केलाय माझा, मी नाही सहन करणार. या अपमानाचा मोबदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. आता काय मोबदला घेणार? पांडवाचा वंशाचा दिवा विझवल्याशिवाय राहणार नाही. आता कुठं वंश आहे? होता महाराज अभिमन्यूची पत्नी उत्तरा ही गरोदर होती. चक्रव्यूहात मृत्युमुखी पडून अर्जुन अभिमन्यू गतप्राण झाला होता. पण उत्तरा गरोदर होती. तिच्या उदरात पांडवाचा वंशाचा दिवा तेवत होता. आता यांची सर्वांना प्रतीक्षा होती. प्रतिज्ञा केली, हिच्या गर्भाचा सत्यानाश मी केल्याशिवाय राहणार नाही. पांडवाचा वंश समाप्त करेल तरच अश्वत्थाम्या बसेल. प्रतिज्ञा केली. वन उपवन हिंडू लागला. चला, इकडे बऱ्याच कथा राहिल्या. महाराज भगवंताने गेलेलं राज्य या न्यायाने आणून दिलं. एके दिवशी भीष्माचार्याची आठवण झाली. दक्षिणायन संपलं, उत्तरायण चालू झालं. भीष्माचार्य शरपंजरावर पडले होते, तिथे गेले. 1 तासाची कथा आहे. भीष्म शरपंजर. उत्तरायण सुरू झालं. भीष्माचार्याकडे गेले. सर्वांनी नमस्कार केला. द्रौपदी वगैरे सर्व उभं राहिले. दिव्य भीष्माचार्य चिंतन चालू होतं. डोळे झाकलेले होते, बाणाच्या शेईवर पडलेले होते. तहान लागलेली होती भीष्माचार्याला. अर्जुनाने बाण मारला, गंगा काढली, पाणी पाजलं. उशीची कमतरता होती, मान खाली लोळत होती. अर्जुनाने बाणाची उशी केली आणि भीष्माचार्य शेवटचा क्षण आहे, भगवंताकडे पाहत राहिले. नेत्रातून प्रेम अश्रू खळ 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 भीष्माचार्याच्या गळतात. भगवंताला नीती सांगतात भीष्माचार्य. भगवंताच्या 1000 नामाचा उच्चार केला. ओम विश्वम विष्णुर वचत्कारो भूतभव्य भवत्प्रभु भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. 1000 नामाचं भगवंताचे चिंतन केलं. भगवान समोर उभा आहे आणि पांडवाला उपदेश केला. राजधर्मान गुरुधर्मान लोकधर्मान विश्वात्मकः. अनेक धर्म सांगितले. स्त्री धर्मान, ग्रस्ती धर्मान, पुरुष धर्मान, क्षत्रिय धर्मान. अनेक धर्माचं निवेदन केलं. कोणत्या धर्मानं कसं पाऊल उचलावं, कसं चालावं, अशा नीतीने पांडवांनो तुम्ही चाला रे. आणि शेवटच्या क्षणाला स्त्री धर्मान असा शब्द आला. त्यावेळेस स्त्री कोणत्या स्त्रीचा धर्म काय, पुरुषाचा धर्म काय? पुरुषानं स्त्रीला सुरक्षा द्यावी, स्त्रीचं संरक्षण करावं, हा पुरुषाचा धर्म आहे. स्त्री धर्मान. स्त्रीनं कसं आचरण करावं, पतीची आज्ञा उल्लंघन करू नये. द्रौपदी तू कुलवधू आहेस, आपल्या कुलाचार संपन्न घराण्याचा आचार चालव. आणि हा धर्म तू पतिव्रता धर्म, स्त्री धर्म, पुरुष धर्म सांभाळण्याची जबाबदारी द्रौपदी तुझ्यावर आहे. असं म्हटल्याबरोबर द्रौपदी स्मित हास्य केलं, खाली मान घातली द्रौपदी. भीष्माचार्य महाराज ज्ञानी भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी काहीतरी तुझ्या मनात कलुषितपणा आला. का असलीस द्रौपदी तू, का खाली मान घातलीस? नाही भगवान. द्रौपदी सांग काय घडलं, कशा कामून स्मित हास्य केलं द्रौपदी? द्रौपदी सांगत नाही. गुरुजी पितामह मी स्त्री आहे, कुलवधू आहे. डोळ्याला डोळे कुलवधून लावू नये, सासऱ्याच्या डोळ्याला डोळे. आता इतका नीती सांगितली आहे शास्त्रात. महाराज जुन्या काळात बघा, सुनबाई सासरी बुवाच्या समोर यायच्याच नाही, मर्यादा.
मर्यादा सांभाळायची. कदाचित येण्याचा प्रसंग आला तर आपले नख, हात, बोट झाकलेले असावे. नजरेला नजर न लावता खाली मान घालून बोलण्याची पद्धत आहे. इतकी नम्रता असावी. आम्ही बोलू शकत नाही द्रौपदी म्हणते पितामह तुमचा. मग का असलीस? ही मर्यादा उल्लंघन नाही का केलीस तू? तुझ्या हास्यामध्ये काहीतरी नोन्य आहे माझ्या जीवनातलं. मग द्रौपदीला आग्रह केला, भीष्माचार्याला सांगितलं, पितामह मी आज दोष करते. एका श्रेष्ठ कुळातल्या पितामहासमोर उत्तर देते मी. माझा अधिकार नाही. पण तुम्ही जे स्त्री धर्म सांगता, मला आठवण झाली हो की ज्यावेळेस दुर्योधनाच्या दरबारामध्ये मी काकुळती करू लागले भीष्माचार्य की मी तुमची कुलवधू आहे, मला नग्न करू नका, माझी बेइज्जत करू नका. तुम्ही विसरलात का कुळाला? यावेळेस विनंती केली त्यावेळेस तुम्ही खाली मान घातली. तुम्हाला स्त्री धर्म पुरुष धर्म नाही कळाला. भीष्माचार्याच्या अंगावर शहारे उभा टाकले. भीष्माचार्याने हात जोडले. द्रौपदी भगवंताच्या साक्षीनं सांगतोय, कळालं होतं मला. मग का केलं नाही? तुम्ही एक शब्द बोलला असता. तुमच्या शब्दामध्ये विश्वाचा संहार करण्याची ताकद होती. का बोलले नाही तुम्ही? उघड्या डोळ्यानं माझं हे पाहिलं सर्व तुम्ही. माझे पती होत नव्हते का तिथं? सर्वांनी खाली माना घातल्या. त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता? स्त्री धर्म नाही कळाला तुम्हाला. तुमच्यापेक्षा गिधाड बरं. जा रामायण. स्त्री धर्म जटायूला कळाला दादा. आता रामायणातली कथा ही पण तुम्हाला सांगतो, धर्म सांभाळला कोणी? जटायून धर्म सांभाळला. सीता राम राम लखन लखन. दोष घडला लक्ष्मणा माझ्याकडून आणि मला शाप द्याला लक्ष्मणा तुम्ही. ही कपटी रावण मला मिळतोय. लखनजी धावा, रामा धावा. जटायू नावाचा पक्षी गेला. शत्रुत्व केलं, युद्ध केलं, खरा बोलला, पंख उपटल्या गेले, रक्ताच्या थारोळ्यात पडला. स्त्री धर्म जागा ठेवला त्याने जटायूने. कोणीतरी एक दुष्ट रावण हरण करतोय एका स्त्रीचं, नाही सहन करणार, धावून गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडला. मृत्युमुखी पडल्या. राम आणि लक्ष्मण येतात. त्यावेळेस राम राम आवाज येतो. भगवान येतात आणि त्या जटायू काकाला मांडीवर घेतात. ऐका. आणि काकाला म्हणतात, काका काय अधिकार? आपला पुतण्या आपल्याला म्हणीना काका, पण एक गिधाड पक्षाला जगाचा मालक म्हणतोय काका. काय अधिकार आहे त्या जटायूचा? मांडीवर मान घेतली त्या जटायूची. डोळ्यातून प्रेम अश्रू जटायूच्या गळतात. काका दुःख वाटलं का? कोणी दशा केली तुमची काका? नाथ दशानन इह गती केली. तुळशीराम दशानन ज्याला 10 तोंड दिले देवा, खोट बोलला त्यानं माझी दशा केली. मला तोंड दिलं नाही. अबला स्त्रीचं हरण करू लागला. मी सहकार्य केलो, मी गतप्राण झालो. तुझ्या दरबारात न्याय आहे का? चिंता करू नका काका, तुम्हाला जिवंत करायचे, पंख द्यायचेत का? समर्थ आहे ना मी. रामाच्या मांडीवर मान आहे. हा गिधाड पक्षी जटायू रामाचे श्रीमुख निहाळतोय आणि काय बोलतोय? नको